गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। वासुदेव शाश्वत अभियान वसई निर्मित। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। नामधारकमणे सिद्धासी पुढे कथा वर्तली कशी श्री गुरुमणती ब्राह्मणासी काय निरोपिले त्यानंतर ऐके म्हणे नामधारका सगुणा श्री गुरु अवतार नारायण जाणे सर्व आचार गुणा सांगतसे कृपेसी त्रैमूर्तीचा अवतार जासी आचार काय सांगता प्रयासी ज्ञान देवोनी पतितासी वेद म्हणविले कवणेपरी ऐसा गुरुमूर्ती दातारू भक्तजना कल्पतरू सांगता झाला आचारू कृपा करुनी विप्रासी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ग्रह रक्षावे कारणासी अग्नि मंथन कष्टासी संपादावे कृष्ण मार्जार श्रीखंड दिव्यमणी घृत तीळ कृष्णाजिन छागवस्त इतुकी असावी पवित्र दुरिते बाधा करू न शकती शुकपक्षी सारसासी पोसावे घरी प्रियसी समस्त पापविनाशी धेनू असावी आपले घरी देवपूजेचे विधान सांगेन एका ऐकमन ग्रह बरवे सम्मार्जुन देवग्रह रचावे हिरण्य रौप्य ताम्रेसी अथवा मृत्तिका पात्रेसी सम्मार्जन करावे विधीसी निषिद्ध पात्रे सांगेन कास्य पात्र कन्या हस्ती नोवरी अथवा शूद्र जाती न करावे वस्त्र धरोनी वामहस्ती दक्षिण हस्ते सारवावे प्रारंभ करावा नैऋत्य कोणी रात्री न करावे उदकी होनी अगत्य करणे घडे मनी भस्मे करोनी सारवावे रंगमालिका घालून निर्मळ असावे देवताभूनी मग शुभासनी बैसोनी देवपूजा करावी जैसी संध्या ब्राह्मणासी देवपूजा करावी तैसी त्रिकाल करावी अर्चनेसी एकचित्ते मनोभावे त्रिकाल न घडे जासी प्रातःकाळी करावी हर्षी तोही न साधे प्रियसी माध्यान्हकाळी करावे संध्याकाळी मंत्रेसी पुष्पे व्हावी भक्तीसी ऐसे न साधे जयासी भोजनकाळी करावे देवपूजा न करी नर पावे त्वरित यमपूर नरकभोगी निरंतर ऐक ब्राह्मणा एकचित्ते विप्रकुळी जन्म जयासी पूजा न करिता जेवी हर्षी तोची होय यमग्रासी वैश्वदेव न करी नर देवपूजा करावे असी विधान सहा प्रियसी उदक नारायण स्वरूपेसी पूजिता तृप्ती जगन्नाथा दुसरा प्रकार सांगेन अग्निपूजा अधिका मानसपूजा अतिविशेखा एकचित्ते प्रियेसा सूर्यपूजा करिता जाणा संतुष्ट होय नारायण सामान्य पक्ष संडिली जाणं प्रतिमा पूजा स्वल्पबुद्धी ज्ञाता असेल बुद्धिवंत यज्ञपुरुष पूजा तुम्ही त्वरित स्वर्गापवर्गा पूजा देती यज्ञपुरुष पूजा मुख्य जाणा अथवा पूजावे धेनुसी ब्राह्मण पूजावे अतिविशेषी गुरुपूजा मनोमानसी प्रत्यक्ष तुष्टे त्रैमूर्ती गुरु त्रैमूर्ती म्हणून बोलती समस्त श्रुती वचनी सकळाभिष्टे दयापासून पाविते जारी पुरुषार्थ कली प्रवेश होता नर न करीती अंतःकरण स्थिर उत्पत्ती केली शारंगधरे समस्त लोक उद्धरावया शालिग्राम चक्रांकितेसी प्रकाश केला ऋषिकेशी तीर्थ घेता प्रियसी समस्त पापे नासती निरोप घेऊन श्रीगुरुचे पूजन करावे प्रतिमेचे वेदोक्त मंत्रे देवाचे विधिपूर्वक अर्चावे स्त्रीजनादी क्षुद्रासी न म्हणावे वेदमंत्रासी आगमोक्त मार्गेसी गुरु निरोपे करावे श्रीगुरुचे निरोपाने पूजा करी काष्ट पाषाण तेची होती देवदाण प्रसन्न होय परियेसा शुची आसनी बैसोनी करावे प्राणायामतीनी येभ्यो माता म्हणोनी चेतवावा परमात्मा प्रणव मंत्रोनी द्वादश उदके प्रोक्षावे आपले शीर्ष संकल्प करोनी अंगन्यास कलश पूजा करावी देवा दक्षिण भागेसी कलश ठेवावा प्रियसी पूजा करोनी भक्तीसी शंख पूजा करावी निर्माल्य काढोनी विनयसी टाकावे नैऋत्य दिशी धूत वस्त्र अंथरा हर्षी दीप प्रज्वालित करावा स्मरावे मनी श्रीगुरुसी मनोवाक्काय क्रमेसी अर्चन करावे पीठेसी विधिपूर्वक अवधारा चारी द्वारे पूजन दिशा पूजाव्या अर्जुन शांताकरकराध्यान मग आवाहनावे मंत्रोक्त सहस्रशीर्षे आवाहनोन पुरुष ए वेदम करा आसन एतावनस्य म्हणून पाद्य द्यावे अवधारा मंत्र म्हणोनी त्रिपादूर्ध्व
अर्घ्य द्यावे परियेसा, तस्माद्विराळ म्हणायसा, देवासी आचमन समर्पावे. यत्पुरुषेण मंत्रेसी, स्नपन करावे देवासी. पंचामृतादी विधीसी, स्नपन पूजा करावी. पुरुष सूक्तादी रुद्रेसी, श्रुतिमार्गे करोनी न्यासासी. स्नपन करावे प्रियेसी, एकचित्ते अवधारा. स्नपन करोनी देवासी, बैसवावे शुभासनेसी. तय्यज्ञमिति मंत्रेसी, वस्त्रे द्यावी परियेसा. तस्माद्यज्ञात मंत्रेसी, यज्ञोपवीत द्यावे देवासी. ये रे मंत्रे गंधाक्षतेसी, वहावे अनन्य भक्तीने. तस्मादश्वा अजायंत, ऐसा तुम्ही मंत्र म्हणतो. पुष्पे वहावी एकचित्त, मनःपूर्वक देवासी. पुष्पे वहावयाचे विधान, सांगे नैका ऋषीजन. आपण पेरली कुसुमे सगुण, उत्तम पक्षप्रियसा. पुष्पे असती अरण्यात, मध्यम प्रकार असे वाहता. क्रय करोनी विकत घेता, सामान्य पक्ष पुष्पे जाणा. उत्तम न मिळता घ्यावी विकत, उत्तम पक्ष पुष्पे श्वेत. रक्त मध्यम अधम पीत, कृष्णचित्र अधमाधम. वर्जावी शिळी पुष्पे देखा, सच्छिद्र अथवा कृमिभक्षक. भूमीवरी पडिले एक, पुष्प त्यजावे देवासी. शिळे नव्हेत द्रव्यदाणा, बिल्वपत्र तुळसीपर्ण. सहस्रपत्र कमळे दाणा, सदा ग्राह्य देवासी. शतपत्रे बकुल चंपकासी, पाटले कमले पुन्नागेसी. मल्लिका जाती करवीरेसी, कल्हार पुष्पे अर्पावी. विष्णुपूजा करावयासी, वर्जावी पुष्पे तुम्ही ऐसी. धत्तूर अर्क करवीरेसी, रक्तपुष्पे वर्जावी. गिरीकर्णिका निर्गुडेसी, सेवगा कपित्थकरंजेसी. अमलपत्र पुष्मांडेसी, पुष्पे विष्णूसी वर्जावी. ही वाहिल्या होय दोषी, सांगे नायका समस्त ऋषी. पूजा करिता विष्णूशी, त्यजावी याची कारणे. अर्क पुष्प वाहिल्यासी, विनाश होय आपणासी. धत्तुर पुष्पे प्रज्ञानाशी, कोविदारे दरिद्रता. गिरीकर्णिका पुष्पे वाहता, कुलक्षय होय त्वरिता. कंटकारी पुष्पे वाहता, शोक होय परियेसा. कंद पुष्प होय दुःख, शाल्मली पुष्पे रोग एक. या कारणे करोनी विवेक. पुष्पे वहावी विष्णूसी, वर्जा पुष्पे ईश्वरासी. सांगेन नावे प्रियसी, कपित्थ केतकी शशांकेसी. श्यामपुष्पे वर्जावी. कृष्ण पिंगळ करंज देखा, धातकी निंबादी पंचका. बकुळ दाडिंब केतका, माधवी पुष्पे वर्जावी. च्यूत कुंद युथका जाती, रक्तपुष्पे वर्जावी निरुती. ईश्वरार्चने दोष घडती, श्वेतपुष्पे मुख्य देखा. पूजा करिता गणेशाशी, वर्ज करावी तुम्ही तुलसी. वर्ज करावे दुर्वेसी, दुर्गा शक्ती देवीते. येणे विधी पुष्पे वाहता, काम्य होय तुम्हा त्वरिता. चतुर्विध पुरुषार्था होय तुम्हा अवधारा. यत्पुरुषं मंत्रेसी, सुगंध धूपावे परिमळेसी. ब्राह्मणोस्येती मंत्रेसी, एकारती करावी. चंद्रमा मनसो मंत्रेसी, नैवेद्य दावा परिकरेसी. तांबूल देती मंत्रेसी, नाभ्या आसी म्हणावे. सुवर्णपुष्प निरांजन, सप्तास्येती मंत्रे करोन. वेदाहमेती मंत्रे करोन, पुष्पांजली अर्पावी. धाता पुरस्तात मंत्रेसी, नमस्कारावे देवासी. अति सम्मुख पृष्ठदेशी, गर्भग्रही करू नये. नमस्काराचे विधान, सांगेन एका विद्वज्जन. अपसव्य देवा प्रदक्षिण करोनी नमन करावे. आपला गुरु माता पिता सम्मुख दावे बाहेरून येता, अथवा उत्तम द्विज देखता सम्मुख दावे वंदोनी. सभा असेल द्विजवरांची, नमस्कार करा तुम्ही एकची. देवता अर्चनाई तैसेची, नमस्कार पावे समजता. माता पिता श्री गुरुसी, नमस्कार करावे ऐसी. उभय हस्त कर्ण स्पर्शी, एको भावे वंदावे. सव्य पादावरी देखा, सव्य हस्त स्पर्शनिका. वामहस्त वामपादावरी देखा, धरोनी नमस्कार करावा. गुरुस्थानीची नावे, सांगे नयका एको भावे. विचारोनिया बर्वे, नमस्कारावे येणे विधी. माता पिता गुरुधाता, भयहर्ता अन्नदाता. व्रतबंध केल्या पुरोहिता, सहपत्नी ते गुरुस्थाना. ज्येष्ठ भ्राता अथवा चुलता, सापत नसेल ते माता. वय अधिक इष्ट मैत्रा, नमस्कारावे तयासी. निषिद्ध स्थाने नमावयासी, सांगे नयका तुम्हासी. वय उणे असेल जासी, नमू नये विद्वज्जनी.
अग्नी समिधा पुष्पे कुश धरिला असेल अक्षता कलश स्वहस्ती परहस्ती असता दोष उभयता असे नमस्कारिता जप अथवा होमे करता दूर देखिला द्विजयता स्नान करिता जळी असता नमस्कार करू नये एखादा विप्र असे धावत निर्णता अथवा धनगर्वित क्रोधवंत मंगलस्नात नमन करता दोषगळे एकहस्ते ब्राह्मणासी नमू नये प्रियसी प्रेत नरू मूर्खजनासी करू नये नमस्कार गीतवाद्य नृत्यसी संतुष्ट व्हावे देवासी प्रार्थना करावी भक्तीसी मग अर्चावे सनकादिका पूजा अर्पोनी देवासी हस्त ठेवोनी पीठेसी उत्तर पूजा करावी हर्षी मग करावे उद्वासन ऐसे परी देवपूजा करावी भक्तीने एकद्विजा अन्न संस्कार व्हावे आकाजा वैश्वदेव करावा अग्न्यलंकार करून अन्न अग्निकुंडी दाखवून घृत संमिश्रित करून 5 भाग करावे एक भागाच्या 6 होती दुसरा बलिहरण योजिती अग्रदान तिसरा करीती चौथ्या भागे पितृयज्ञ मनुष्यज्ञ 5वेसी वैश्वदेव करावा मंत्रेसी अन्न नाही ज्या दिवशी तंदुलादिनी करावा वैश्वदेव समयासी अतिथी आलिया घरासी चोर चांडाल होय हर्षी पूजा करावी मनोभावे यमसंगे आपुले दूतासी वैश्वदेव न करित्या नरासी अतिथी आलिया घरासी अन्न न घाली जो नर त्याते आणावे आम्हापाशी पूजा करीती जे विधीसी जाऊ नको तयापाशी विष्णू आज्ञा आम्हासे माता पिता घातकीयासी शुनिश्वपच चांडाळीसी अतिथी आलिया घरासी अन्न द्यावे परियेसा न विचारावे गोत्रकुळ अन्न घालावे तात्काळ विमुख झालिया वर्ष 16 पितर न येती घरासी प्रवासी असेल आपण तरी औषधी घृत दधिक्षरी कंदमुळे फळे तरी देवयज्ञ करावा अन्नाविणे अग्रदान करू नये साधुजने पंचमहायज्ञ न करी त्या ब्राह्मणा चांद्रायण आचरावे न होता वैश्वदेव आपल्या घरी भिक्षेसी आला नरदरी भिक्षा घालिता पापदुरी वैश्वदेव फळसे बळीहरण घालोनी काढी आपण त्याने करावे चांद्रायण आपण काढिता दोषदान आणि करी काढवावे बळीहरण न काढिता जेवी जरी 6 प्राणायाम त्वरित करी तेणे होय पापदुरी श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी ग्रहपूजा करोनी देखा गोग्रास द्यावा अभिषेका नित्य श्राद्ध करणे एका त्यक्त करोनी समर्पावे स्वधाकार पिंडदान करू नये अग्नौकरण ब्रह्मचार्यासी तांबूलदान दक्षिणावर्ज परियसा वैश्वदेव झालियावरी उभा राहोनी आपुले द्वारी अतिथी मार्ग पहावा निर्धारी आलिया पूजन करावे श्रमोनी आलिया अतिथीसी पूजा करावी भक्तीसी अथवा अस्तमान समयासी आलिया पूजन करावे वर्णानां ब्राह्मणो गुरुः ऐसे बोलती वेदशास्त्रु अतिथी जाण सर्व गुरु वैश्वदेव समयासी वैश्वदेव समयी अतिथीसी पूजा करिता परियसी ती पावे सर्व देवासी तुष्टे ब्रह्मा इंद्रवन्नी वायुगण अर्यमादी देव तृप्त होती सदाशिव पूजा करावी एकभाव सर्व देवता संतुष्टती अतिथी पाद प्रक्षालिती पितर सकळ तृप्त होती अन्नदाने ब्रह्मा तृप्ती विष्णू महेश्वर अवधारा यतीश्वरादी ब्रह्मचारी जे समयी येती आपल्या घरी अन्न द्यावे निर्धारी महापुण्याचे देखा ग्रास मात्र दिसला एक मेरू समान पुण्याधिक बरवे द्यावे त्यासी उदक समुद्रा समान दानासे अतिथी आलिया घरासी जेवी आपण तेजुनी जासी श्वानयोनी होय भरवसी गर्धव होऊन पुढे उपसे ऐसे अतिथी पूजन मग करावे भोजन आपण न करावे अन्न भिन्न प्रपंच करिता दोषासे सायं प्रातर गृहस्थासी भोजन करणे संतोषी प्रक्षालन करून पादासी ओले पायी असावे ओली असावी पाचस्थाने हस्त पाद उभय जाणे मुख ओले पंचमस्थान शतायुषी पुरुष होय पूर्वाभिमुख बैसोनी भोजन समयी धरा मौन पाद उभय जोडोनी बैसावे ऐका एकचित्ते मंडळ करावे चतुष्कोण वरी भस्म प्रोक्षोनी क्षत्रियासी मंडळ त्रिकोणी वर्तुळ वैश्यासी परियसा शूद्रे अर्धचंद्राकार
मंडळ करावे परिकर, आवाहनावे सुरवर, आदित्य वसु रुद्र ब्रह्मा, पितामहादी देवता, तया मंडली उपजीविता, याची कारणे करात त्वरिता, मंडळावीण येऊ नये, न करिता मंडल जेवी जरी, अन्नरसनेती निशाचरी, पिशाच असुर राक्षसयरी, अन्नरसनेती अवधारा, उत्तम पूर्वाभिमुखी देख, पश्चिम मध्यमासे एक, पितृकार्या उत्तरमुख, सदा दक्षिणेसी वर्जावे, जेवते पात्र अवधारा, सुवर्ण रजत ताम्रपात्रा, पद्मपत्र पालाशपात्रा, पुण्यपात्र परियेसा, वर्जावे ग्रहस्थे ताम्रपात्र, यती सुवर्ण रजत पात्र, ताम्र शौत्तिक शंखज पात्र, स्फटिक पाषाण यतीसी, कर्दली गर्भपात्रेसी, पद्मपत्र जलस्पर्शी, वल्ली पलाशपत्रेसी, जेविता चांद्रायण आचरावे, वट अश्वत्थ अर्कपटोल, कदंब कोविदार पर्णे कोमळ, भोजन करिता तात्काळ, चांद्रायण आचरावे, लोहपात्र आपुले करी, ताम्र मणुमय पृष्ठपर्णावरी, कार्पासपत्री वस्त्रे घेरी, जेविता नरका प्रतिदाय, कास्यपात्री जेविल्यासी, यश बळ प्रज्ञा आयुषी, वाढे नित्य अधिकेसी, ग्रहस्थासी मुख्य कास्यपात्र, असावे पात्र पाचशेर, नसावे उणे अधिक थोर, उत्तमोत्तम षोडशशेर, सुवर्णपात्रा समान देखा, कास्यपात्रेसी भोजन, तांबुलासही अभ्यंगन, ग्रहस्थासी मुख्यदान, यती ब्रह्मचारी विधवा स्त्रियेसी वर्ज, श्वानाचे चर्माहुनी, निषेधासे एरंडपानी, निषेधदाणा त्याहुनी, आणिक जेविल्या ताटी जेविता, फुटके कास्यपात्रेसी, जेविता होय महादोषी, संध्याकाळी जेविता हर्षी, महापातकी होय दाणा, जवळी असता पतितरी, जेवू नये अवधारी, शूद्र जेविल्या शेषावरी, जेवू नये ब्राह्मणाने, सभे घेऊन बाळकासी, जेवू नये श्राद्ध दिवशी, आसना पुले आपणासी, घालू नये ब्राह्मणाने, आपोषणा पुले हाती, घेऊ नये मंदमती, तैल घालवणी स्वहस्ती, आपण अभ्यंगन करावे, भोजनकाळी मंडळ देखा, करू नये स्वहस्तका, आयुष्य क्षय पुत्रघातका, मणिजे नामतयासी, नमस्कारावे वाढिता अन्न, अभिजारावे पहिलेची जाण, प्राणाहुती घेता क्षण, घृत न घालावे स्वहस्ते, उदक घेऊनी व्याहर्ती मंत्री, प्रोक्षोनी अन्न करा पवित्री, परिशिंचावे तेची रीती, मग नमावे चित्रगुप्ता, बळी घालोनी चित्रगुप्तासी, काढवावे सवेची परियसी, वामहस्त धरोनी विशेषी, पात्र दृढ धरावे, अंगुष्ट तर्जनी मध्यमांगुलीसी, धरावे पात्र वामहस्तेसी, आपोषण घ्यावे सव्य करेसी, आणिका करी घालवावे, आपोषण उदक सोडोनी जरी, आणिक उदक घेता करी, श्वानमूत्र घेतल्या परी, एकचित्ते प्रियेसा, धरिले आपोषण ब्राह्मणासी, नमस्कारिता महादोषी, आशीर्वचन घेऊ नये तयापाशी, उभयतासी दोषकडे, मौन असावे आपण देखा, बोलू नये शब्दाधिका, आपोषण घ्यावे मंत्रपूर्वका, मग घ्याव्या प्राणाहुती, आपोषणाविण भोजन करी, पापविमोचन करा तरी, अष्टोत्तर शत गायत्री, जपता दोष परिहरे, प्राणाहुतीचे विधान, सांगे नैका ब्राह्मण, प्राण अग्निहोत्र करणे जाण, समस्त पापे जाती देखा, जैसा कार्पास राशीसी, अन्न घालिता प्रियसी, जळो निजाय त्वरितेसी, तैसी पापे नासती, प्राणाहुतीचे लक्षण, चतुर्विध पुरुषार्थ जाण, मंत्रमणा अन्नस्पर्शोन, गीता श्लोक प्रख्यात, अहम वैश्वानरो भूत्वा, प्राणीनां देहमाश्रिता, प्राणापानः समायुक्तः, पचाम्यन्नं चतुर्विधम्, अन्नं ब्रह्मरसो विष्णु, भोक्ता देव गिरिजारमणो, ऐसा तुम्ही मंत्र म्हणून अग्निरश्मी मंत्र जपावा, मग घ्याव्या प्राणाहुती, आहुती मंत्र पंचख्याती, तर्जनी मध्यमा अंगुष्ट धृती, प्राणाय स्वाहा म्हणावे, मध्यमा अनामिका अंगुष्टेसी, अपानाय स्वाहा म्हणायसी, व्यानाय स्वाहा म्हणावे असी, अनामिका कनिष्ठिका अंगुष्टाने, अंगुष्ट तर्जनी कनिष्ठेसी, उदानाय स्वाहा म्हणारशी, पंचांगुलीने प्रियसी, समानाय स्वाहा म्हणावे, प्राणाहुती घेतले अन्न, दंता स्पर्शोने ये जाण, जिव्हेने गिळोनी तक्षण, मग धरावे मौन देखा, मौन धरावयाचे स्थान,
सांगेनायिका तुम्हा विधान स्नानसमयी धरा निर्गुण न धरिता फर वरुण नाही होम करिता न धरी मौन लक्ष्मी जाय तक्षण जेविता मौन धरी आपण अपमृत्यू घडे त्यासी अशक्य असेल मौने जरी प्राणाहुती घे तववरी मौन धरावे अवधारी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी पिता जिवंत असे जासी अथवा ज्येष्ठ बंधू प्रियसी धरू नये मौनेसी श्राद्धान्न जेविता धरावे पंच प्राणाहुती घेता सर्वासी मौन ग्राह्यता असेल पिता वडील भ्राता मौन धरला अधःपात जेवावे प्रथम मधुरान्न भोजन करावे नरे जाण भक्षून पूर्वी द्रवान्न कठिनान्न मध्ये प्रियसा भोजनांत समयासी जेवावे पुनः द्रवान्नासी बळनदाय प्रियसी शीघ्र भोजन करावे धेनूस उदक प्यावयासी जितुका वेळ लागे तिसी भोजन करावे प्रियसी शीघ्र भोजन सुखी जाणं भोजन करावयाची स्थिती सांगेनायिका ग्रासमिती संन्यासी मुनीश्वरयती अष्टग्रास घ्यावे जाणा षोडश ग्रास अरण्यवासी द्वात्रिंशत् गृहस्थासी मिती नाही ब्रह्मचार्यासी एकचित्ते प्रियसा जितुका मावेल आपुल्या मुखी तितुका ग्रास घ्यावा विशेषी अधिक घेता ग्रासमुखी उच्छिष्ट भक्षिले फळ देखा अर्धा ग्रास भक्षुनी उरले ठेविते आपुल्या भाणी चांद्रायण आचरावे त्यांनी उच्छिष्ट भोजन तया नाव न बैसावे सहभोजनासी इष्ट सोयरे इत्यादी काशी व्रतबंधाविण पुत्रासी कन्याकुमारासी दोष नाही सांडू नये अन्न देखा घृत पायस विषेका सांडावे थोडे ग्रास एका जेवू नये सर्वांना भोजन पूर्ण होईपर्यंत पात्री धरावा वामहस्त जरी सोडील अज्ञानता अन्न वर्जवून उठावे या कारणे विद्वज्जने सोडू नये पात्रदान अथवा पूर्वीच न धरावे आपण दोष नाही प्रियसा वस्त्र गुंडोनी डोईस अथवा सम्मुखेसे दक्षिणेस वामपादावरी हस्तेस जेविता अन्न राक्षस नेती वामहस्त भूमीवरी ठेवोनी नरभोजन करी रोग होय त्या शरीरी अंगुली सोडोनी जेवू नये अंगुली सोडोनी जेवी जरी दोष गोमास भक्षिले प्री दोष असती नानाप्री स्थाने असती भोजनाची अश्व गजारूढ होऊन अथवा बैसोनी स्मशानी देवालयी शयनस्थानी जेवू नये प्रियेसा निषिद्ध जेवण करपात्रेसी ओले नेसोनी आर्द्रकेशी बहिर्हस्त करोनी जानूसी जेविता दोष प्रियसा यज्ञोपवीताच्या उपवीतीसी भोजन करावे प्रियसी जेविता आपुल्या सम्मुखेसी पादरक्षा असू नये ग्रास उदक कंदफळ इक्षुदंडादी केवळ भक्षोनी पात्री ठेविता सकळ उच्छिष्ट होय अवधारा भोजन करी स्नानाविण होम न करिता जेवी कवण अन्न नव्हे ते कृमी जाण म्हणे पराशर ऋषी पर्णपृष्ठावरी रात्रीसी दीपाविण जेविल्यासी महादोष घडती जासी कृमी भक्षिले पाप जाणा दीपदाय भोजन करिता पात्र धरावे स्मरत सविता पुनरपी दीप आणूनी लाविता मग भोजन करावे पात्री असेल जितुके अन्न तितुके जेवावे परिपूर्ण आणि घेता दोषदान श्रीगुरु म्हणती ब्राह्मणासी स्पर्शो नये जेविता केश कथा सांगता महादोष दिसो नये व्योम आकाश अंधकारी जेवू नये न ठेविता शेष स्त्रियेसी जेविता अत्यंत दोषी ठेविले अन्न न जेविता स्त्रिया दोषी महापातके घडती जाणा शून्य देव देवालयी देवता स्थान आपुले गृही जलसमीप संध्यासमयी जेवू नये प्रियसा पात्र ठेवूनी दगडावरी जेवू नये उधारी अवलोकू नये मुखावरी स्त्रीजनांचे प्रियसा न करावे सहभोजन जेविता होय उच्छिष्ट भक्षण कुलस्त्रेशी भोजन करिता निर्दोष प्रियसा प्राशनशेष उदकासी घेऊ नये प्रियसी अगत्य घडे संधीसी किंचित सांडूनी घ्यायचे वस्त्रोदक घेतल्यासी अपार दोष घडती प्रियसी जन्म पावे श्वानयोनीसी पडे मागुती नरकात शब्द होय उदक घेता अथवा क्षीर घृत जेविता आपोषणोदक प्राशिता सुरापान समान महाजळी रिघोन उदक घेती मुखातून अथवा उभा पिये पाणी सुरापाना समान जाणा
द्वयहस्त अंजुळोनी घेऊ नये उदकज्ञानी, घ्यावे एकहस्ते करोनी, वामहस्त वर्जावा, सभे बैसोनी एकासनी, अथवा आपले अंतरुणी, प्राशन न करावे पाणी, महादोष प्रियसा, न वाढावे भिन्न पात्रेसी, पाहू नये आणिक यातीसी, रजस्वला स्त्रियासी, चांडाळ श्वान पाहू नये, दृष्टी पडे इतुक्यासी, ध्वनी ऐकता करणासी, त्यजावेन्न त्वरितेसी, जेविता दोष असे जाण, कलह शब्द कांडण दळण, ऐकता जेवू नये अन्न, अपशब्द स्पृष्टा स्पृष्ट जाण, त्यजावे अन्न प्रियसा, नेणते लोकपंक्तीसी, घेवो नये प्रियसी, अगत्य घडे संधीसी, उदके भस्मे करा पृथक, अथवा स्तंभ असेल मध्य, द्वारमार्ग असेल शुद्ध, उदके वेष्टिता आपुले परिघ, दोष नाही प्रियसा, कृष्ण वस्त्र नेसोनी आपण, अपार दोष जविता जाण, स्त्री जन वाढती कासे विण, उच्छिष्ट समान प्रियसा, ऐसा विचार करोनी मनी, भोजन करावे विद्वज्जनी, विकीरिद विलोहित म्हणोनी, अभिमंत्रावे शेषन्न, विकीरदे इति मंत्रासी, म्हणावे अघोर ऋषी, रुद्रदेवता अनुष्टुप छिंदेसी, अन्नाभिमंत्रणे विनियोग, ऐसा मंत्र म्हणून हाती घ्यावे शेषान्न, यमाचे नावे बळी घालून, उत्तरापोषण मग घ्यावे, उच्छिष्ट सर्व पात्रीचे, घेवोनी हाती मंत्र वाचे, रौरवे पुयेती म्हणावे त्याच, पात्राजवळी ठेवावे, उठोनी जावे प्रक्षालनासी, गंडूष करोनी मग हस्तप्रक्षी, न करिता गंडूष प्रक्षाली हस्तासी, आत्मघातकी तोची होना, मुख प्रक्षालिता प्रियसी, मध्यमांगुलीने दात घासी, तर्जनी अंगुष्टे महादोषी, रौरव नरक प्रियसा, बरवे हस्त प्रक्षाळून, करावे दंत शोधन, हातीचे पवित्र सोडून, टाकावे नैऋत्य दिशे, अंगुष्ट मात्र पुरुष, म्हणावा मंत्र प्रियसा, हस्त घासोनी चक्षुषा, उदक लावावे अवधारा, ऐसा जरी न म्हणा मंत्र, चक्षुरोग होय तुरित, या कारणे करा निश्चित, हस्तोदक आरोग्यता, द्विराचमन करोनी, अय्यंगो मंत्र म्हणोनी, द्रुपरादिवेन मुमुचा उच्चारोनी, प्राणानाम ग्रंथिरसी म्हणावे, ऐसा मंत्र तुम्ही जपता, भोजनाठाई जाऊनी वैसता, द्विराचमन करोनी निरुता, नाभिस्पर्श मग करावा, स्मरावे मग अगस्त्यासी, कुंभकर्ण वडवाग्निसी, वृकोदर शनेश्वरासी, इल्वल वाता पिवजिर्यता म्हणावे, हस्त दाखवावे अग्निसी, आणिक संगेन प्रियसी, बंधुवर्ग असती यासी, पुसो नये वस्त्रे कर, मग स्मरावे श्रीगुरुसी, आणिक स्मरावे कुलदेवासी, येणे प्रिविधीसी, भोजन करावे द्विजोत्तमे, विप्र विनवी श्रीगुरुसी, भोजन प्रकार सांगितला आम्हासी, विधी निषिद्ध अन्य कैसी, निरोपावी कृपेने, विप्रवचन ऐकोन, निरोपिती श्रीगुरु संतोषन, ऐक ब्राह्मणा म्हणोनी, अतिप्रेमे निरोपिती, म्हणे सरस्वती गंगाधरू, ब्राह्मणाचा आचारू, निरोप दिसला श्रीगुरु, म्हणोनी विनवी संतोषे, वैश्वदेवा विणन्न, अथवा गणान्न परिपूर्ण, घातले असेल बहुलवण, बहुमिश्रितान्न जेवू नये, लसूण गाजर कांदेमुळे, वृत्तांक श्वेत वाटोळे भोपळे, छत्राकार शाक सकळ, वर्जाव्या तुम्ही प्रियसा, धेनू अजा महिषी क्षीर, प्रसूतीचे वर्जावे दशरात्र, नूतनोदक प्रजन्यपुर, त्रिरात्री तुम्ही वर्जावे, कुष्मांड डोरली पडवळेसी, मुळा बेल आवळेसी, न भक्षावे प्रतिपदेसी, भक्षिता पापप्रियसा, स्वर्गापवर्गत साडजासी, अष्टमी वर्जा औदुंबरेसी, अमलक फळ रात्रीसी, वर्जावे भानुवार सप्तमी, बेलफळ वर्ज शुक्रवारी, शमी फळ मंदवारी, भक्षिता लक्ष्मी जायदुरी, वर्जावे ते दिवसी परियसा, धात्री फळ रात्रीसी, भक्षिता हानी प्रज्ञेसी, नाशकरी वीर्यासी, धात्री फळ त्यजावे, नख केश पडले अन्न, स्पर्श केलिया मार्जार जाण, वायस घारी कुक्कुटादी करोन, स्पर्शिले अन्न न जेवावे, धेनू मूषक मुखस्पर्श, अथवा संपर्क अधः केश, त्यजावे अन्न भरवसे, असेल उच्छिष्ट अन्नाजवळी, एके हाती वाढिले अन्न, शिळे असेल शीतल दाण, वर्जावे तुम्ही ब्राह्मण,
निषिद्ध बोलिले आचारी, घृत तैल मिश्रित शिळे अन्न पवित्र, तळिले असेल सर्वत्र शिळे नव्हे सर्वथा, विप्र विकिती गोरस घृत क्षीर प्रियस, घेता घडती महादोष साक्षात वन्यपाक येऊ नये, माशांनाचे वटक देखा शिळे नव्हती कधी ऐका, जैसे लाया पीठ देखा शिळे नव्हेत प्रियसा, कंदमुळादी मसुरान्न जवाचे असेल परमान्न, गूढयुक्त असेल अन्न शिळे नव्हे प्रियसा, ऐशा शिळे अन्नासी दोष नाही प्रियसी, विटाळ होता महादोषी शुचिस्थानी असावे, तीळ मिश्रित भक्षासी जेवू नये रात्रीसी, जेविता होय महादोषी श्रीगुरु म्हणती ब्राह्मणा ते, भोजन केल्यानंतर तांबूल घ्यावे परिकर, क्रमुक चूर्ण पर्णसत्वर घ्यावे द्यावे ब्राह्मणासी, क्रमुक एक सुखारोग्य, द्वय नेदावे निष्फळ अयोग्य, त्रीणी द्यावी महाभाग्य, चतुर्थ देता दुःख जाणा, पंचक्रमुक देता जरी आयुष प्रज्ञा वाढे भारी, देऊ नये सहा सुपारी मरणसंगे प्रियसा, पर्णमूल न काढी जरी व्याधी संभवे अवधारी, अग्रभक्षिता पापभारी जीर्णपर्णे आयुष्य क्षीण, पर्णवृष्टी बुद्धिनाश, द्विपर्ण खाता महादोष, ऐश्वर्याचा होय विनाश ऋषी संमत असे जाणा, पर्णे विण क्रमुकमुखी घालता होय आपण असुखी, सप्तजन्म दरिद्री दुःखी, अज्ञानी होय अंतकाळी, यतीश्वरादी ब्रह्मचारी, रजस्वला स्त्री विधवादरी, तांबूल भक्षिता मासापरी रस त्यांचा सुरापान, तांबूल भक्षल्यानंतर सायं संध्या करावी विप्रे, सूर्य अर्धमंडल उरे अर्घ्य द्यावे प्रियसा, बैसोनी द्यावे अर्घे तिनी, चारी द्यावी काळक्रमोनी, गायत्री मंत्र जपोनी इमं मे वरुण म्हणावा, गोत्र प्रवर उच्चारून मग करावे उपासना, करावे निशी भोजन क्षीरमिश्रित मुख्य असे, रात्रीकरिता परिसिंचना, ऋतंत्वा सत्येन मंत्रमणा, येणे विधी करा भोजना पूर्वी जैसे बोलिले असे, भोजन झाल्यानंतर वेदाभ्यास एक प्रहर, मग जावे शयनकर येणे विधी आचरावे, शयन करावयाचे विधान संगे नैका विद्वज्जन, पराशर संगे वचन तेची विधान संगत असे, खट्वा निर्मळ असावी जाण, वर्जावी त्रिपाद भिन्न दूषण, औदुंबर अश्वत्थ पिंपरी, न करावी खट्वा प्रियसा, निषिद्ध जांभूळ काष्टाची, वर्जावी प्रेत गजदंताची, भिन्न काष्ट त्यजावी साची, बरवी असावी खट्वा देखा, सुमुहूर्ते विणावी खट्वा देखा, धनिष्ठा भरणी मृगशिरा दूषका, वारसंगेन विशेखा, शुभाशुभ सती फळे, रविवारी अतिलाभदान, चंद्रवारी महासुखा, भौमवारी न करी पाविते दुःखा, बुधवारी संगे महापीडा, गुरुवारी विणेल्यासी, बहुपुत्र होती त्यासी, शुक्रवारी अतिविशेषी, मृत्यू पावे मंदवारी, स्वग्रही शयन पूर्वामुखी, श्वशुरग्रही दक्षिणमुखी, प्रवासकाळी पश्चिममुखी, शयन करावे प्रियसा, सदा निषिद्ध उत्तर दिशा, वरकड फळ सांगितले विशेषा, विप्राचार आहे ऐसा, ऋषिमार्ग शुभाचार, पूर्ण कुंभ ठेवोनी उशी, मंगळद्रव्य घालावे बहुवसी, रात्री सूक्त म्हणावे प्रियसी, विष्णुस्मरण करावे, मग स्मरावे अगस्त ऋषी, माधव मुचुकुंद प्रियसी, आस्तिक कपिल महर्षी, सर्पस्तुती करावी, निषिद्ध स्थाने निजावयासी, सांगेनैका समस्त ऋषी, जीर्ण देऊळ स्मशानेसी, एकवृक्षात्री वर्जावे, चारी विंदी चोहाटेसी, ईश्वरस्थान प्रियसी, माता पिता निजते स्थळासी, निजू नये प्रियसा, वर्जावे वारुळा जवळी, वर्जावे आपण तळ्याची पाळी, नदी तीरी स्वादू वस्तू जवळी, अघोरस्थळी निजू नये, वर्जावे शयन धान्यावरी, निजू नये मोडके घरी, वडील खालती निजते जरी, खटवा वर्जावी त्यापुढे, नेसून ओले अथवा नग्न, निजू नये शिरवेष्टून, आकाशखाली वर्जोन, दीप असता निजू नये, पूर्वरात्री अपरात्रीसी, निजू नये प्रियसी, असू नये स्त्रियेपाशी, रजस्वला चतुर्थ दिनी, असावे जानवे उपवीतीसी,
दृष्टी पडो नये योनीसी, आयुष्य क्षीण प्रियसी, दीप वरदावे या कारणे, नीळवस्त्र नेसले स्त्रियसी, करिता संग प्रियसी, पुत्र उपदे चांडाळी ऐसी, शुभ्र वस्त्र विशेष, रजस्वलान होय स्त्रियसी, न करावा संग प्रियसी, संग करिता महादोषी, आणिक प्रकार एक असे, दशवर्ष होता कन्येसी, रजस्वला सर्वत्रासी, ऐका तुम्ही समस्त ऋषी, पराशर संगतसे, ऋतुकाळ असता स्त्रियसी, गावासी जाता पुरुषासी, भ्रूणहत्या महादोषी, प्रख्यात असे प्रियसा, वृद्ध असता वांधेसी, मरत असती पुत्रेजिसी, बहुकन्या होती जिसी, चुकता ऋतू दोष नाही, ऋतू देता चतुर्थ दिवशी, पुत्र उपदे अल्पायुषी, कन्या होय 5व्या दिवशी, 6व्या दिनी पुत्र प्रियसा, विषम दिवसी कन्यादान, समदिवशी पुत्र सगुण, 10 दिवस ऋतुकाळ खुण, चंद्रबळ असावे, मूळ मघा रेवतीसी, संग न करावा प्रियसी, कोप नसावा उभयदासी, संतोष रूपे असावे, ऋतुकाळी स्त्री पुरुषासी, जे जे असेल मानसी, सत्व रज तमो गुणेसी, तैसा पिंड उपदे देखा, ऐसा ब्राह्मणाचा आचार, सांगता हला पराशर, ऐकोनी समस्त ऋषीश्वर, तेणे पर्याचरती, श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी, आचार ब्राह्मणाचा आहे ऐसी, जो आचरे विधीसी, दैन्य कैसे तया घरी, तो वंद्य होत देवासी, कामधेनू येईल घरासी, लक्ष्मी राहे अखंडेसी, पुत्रपौत्री नंदत, होय आपण शतायुषी, न घडती काही दोष त्यासी, तो न भिये कळी काळासी, ब्रह्मज्ञानी होय जाणा, काळ मृत्यू चुके देखा, अपमृत्यू न घडे कैसा ऐका, ऐसा आचार आहे निका, नित्य रहाटावे येणे प्रिय, ऐसे ऐकोनिया वचना, विप्र लागे श्री गुरुचरणा, झाला उपदेश मद उद्धरणा, कृपा सागरा गुरुमूर्ती, भक्तजन तारावयासी, अवतरणासी ऋषिकेशी, परिहारले अंधकारासी, ज्ञानज्योती प्रकाशली, ऐसे विनोनी ब्राह्मण, पुनरपि धरले दोन्ही चरण, श्री गुरुमूर्ती संतोषन, प्रसन्न झाले तेवेळी, म्हणती श्री गुरु तयासी, आचार सांगितला तुझे हर्षी, न जावे आता भिक्षेसी, आचार करोनी सुखी असा, जी जी इच्छिसी मनकामना, होईल निवृत्ती सत्य जाणा, कन्या पुत्र नांदती सगुणा, संदेह न धरावा मानसी, ऐसावर लाधोनी, विप्र गेला संतोषोनी, होता तैसाची आचरोनी, सकळाभिष्टेला झाला, सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र आहे ऐसी, ऐकता ज्ञान समस्तासी, मूढ होय ब्रह्मज्ञानी, अज्ञान तिमिर अंधकारासी, ज्योती स्वरूप कथा सुरसी, जे जे इच्छिले मानसी, पाविजे त्वरित अवधारा, म्हणोनी सरस्वती गंगाधर, सांगे गुरुचरित्र विस्तार, ऐकता होय मनोहर, सकळाभिष्ट साधती, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरू श्री नरसिंह सरस्वत्युपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्म मार्ग निरूपणं नाम 37 श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त। यदक्षरं पदभ्रष्टं मात्राहीनं च यद्भवेत् तत्सर्वं क्षम्यतां देवो, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर। विसर्गबिन्दुमात्राच्च पदपादाक्षराणि च न्यूनं तत्सर्वक्षम्यतां देवो, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर, प्रसीद परमेश्वर। जय जय श्रीमद्गुरुवर देवाधिदेवा, पंचारती हे चरणी घडवी मज सेवा। जय देव वास तुझा ब्रह्मांडी चालक तू देवा, अससी तू सर्वांचा आनंद ठेवा। वदती वेद सरस्वती न होय हा ठावा,
कामति माझी नमितोपदी देई ठावा। जय देव देवाधिदेवा, पंचारती हे चरणी घडवी मज सेवा। जय देव सद्धाता तव महिमा वर्णित सेवेद, मोक्षाची सत्रे ही ठेविली बहुसुखद। अति दुःखे शक्ती नसे हरिमासा खेद, ज्ञानामृतपाजुनि दे अखंड तव पद। जय देव देवाधिदेवा, पंचारती हे चरणी घडवी मज सेवा। जय देव लीला अनंत तुझा वदता आनंत, चारी साही 18 पाहता न चंत। नारद व्यास मुनींद्र ध्याता न चयेत, तो तू देहा धर्मी देसी करी स्वार्थ। जय देव देवाधिदेवा, पंचारती हे चरणी घडवी मज सेवा। जय देव पदी गंगा कटी शोभे शाटी कौपीन, हृदयी लक्ष्मी कौस्तुभ भृगपदलांछन। दंडकमंडलु हाती रविंदु समवदन, राहो माझे हृदयी हेची सदा ध्यान। जय देव देवाधिदेवा, पंचारती हे चरणी घडवी मज सेवा। जय देव आलिंगो त्वं मूर्ती दिसोची हे नयना, ऐको कर्णगुणा ते नामामृतरसना। त्वत्पद सुगंध सदा लागो हा घ्राणा, दे परभक्ति श्रद्धा सतत करू नमना। जय देव देवाधिदेवा, पंचारती हे चरणी घडवी मज सेवा। जय देव घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्यानी पाहीन रूप तुझे। प्रेमे अलिंगन आनंदे पूजन, भावे ओवाळीन म्हणे नमः। त्वमेव माता पिता त्वमेव, त्वमेव बंधू च सखा त्वमेव। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव। कायेन वाचा मनसेन्द्रियैवा, बुद्ध्यात्मना भा प्रकृतिस्वभावा। करोमि यद्यत् सकलं परस्मै, नारायणायेति समर्पयामि। श्री गुरुदेव दत्त। भूतप्रेतपिशाचाद्या यस्य स्मरणमात्रतः, दूरादेव पलायन्ते, दत्तात्रेयं नमामि तं। यन्नामस्मरणाद्दैन्यं, पापं तापश्च नश्यति। भीतिगृहार्तिदुःस्वप्नं, दत्तात्रेयं नमामि तं। दद्रुस्फोटककुष्ठादि महामारी विषूचिका, नश्यन्त्यन्येऽपि रोगाश्च, दत्तात्रेयं नमामि तं। संगजा देशकालोत्था, अपि सांक्रमिका गदः, शाम्यन्ति यत्स्मरणतो, दत्तात्रेयं नमामि तं। सर्पवृश्चिकदंष्टानां, विषार्ताणां शरीरिणां, यन्नाम शान्तिदं शीघ्रं, दत्तात्रेयं नमामि तं। त्रिविधोत्पातशमनं, विविधारिष्टनाशनं, यन्नाम क्रूरभीतिघ्नं, दत्तात्रेयं नमामि तं। वैर्यादिकृतमन्त्रादि प्रयोगात् यस्य कीर्तनात्, नश्यन्ति देवबाधाश्च, दत्तात्रेयं नमामि तं। यच्छिष्यस्मरणात् सद्यो गतनष्टादिलभ्यते, य ईशः सर्वतस्त्राता, दत्तात्रेयं नमामि तं। जयलाभयशः कामो, दातुर्दत्तस्य यस्तवं। भोगमोक्षप्रदस्येमं, पठेद्दत्तप्रियो भवेत्।
इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य श्रीवासुदेवानंद सरस्वती विरचितं दत्तस्तवस्तोत्रं सम्पूर्णं। श्री गुरुदेव दत्त।